आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळ, युवा नेते उत्तम पाटील यांचे मत। बोरगाव येथील अरिहंत सभागृहामध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सहकाराच्या माध्यमातून आरोग्य सेवेला अधिक बळकटी देता येईल असं प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं। केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने BDCC बँक बेळगाव, श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव, मल्टीस्टेट अरिहंत हॉस्पिटल बेळगावी, लट्टे शैक्षणिक संस्था संचलित आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बेडक्याळ शमनेवाडी आणि अरिहंत उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोरगाव अरिहंत सभागृह येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। निरोगी व सुदृढ समाज निर्मिती ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अरिहंत उद्योग समूह नेहमी प्रयत्नशील असते। आधुनिक वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिर हाती घेण्यात येत आहेत। सहकार सप्ताहाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम हाती घेतला असून या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन शेवटी उत्तम पाटील यांनी केलं। यावेळी अरिहंत संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील म्हणाले की युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा। ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिबिरामध्ये संगणकावरती डोळे तपासणी, ECG, सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी, मधुमेह, रक्तदाब यासह अन्य तपासणी मोफत करण्यात आल्या। सुमारे 700हून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला। या प्रसंगी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, अरिहंत संस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश पाटील, कृषी संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, अशोक पाटील, मनोज कुमार पाटील, शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसन्नावर, अरिहंत दूध संघाचे चेअरमन शिवाजी तोडकर, सभापती प्रदीप माळी, अभय करोले, बाळू अपराज, पिरगोंडा पाटील, जयपाल नागावे, भुजगोंडा पाटील, अजित कांबळे, अरिहंत संस्थेचे CEO अशोक बंकापुरे, कृषी संघाचे CEO RT चौगुला, बाबासाहेब पठारे, BJ पाटील, राजेंद्र ऐतमाळे, दर्शन पाटील, सुरेश पंकापुरे, राजू गजरे यांच्यासह डॉक्टर युवराज यट्रावी, डॉक्टर पूजा कुलकर्णी, डॉक्टर द्राक्षायणी, डॉक्टर शिवानंद कुंभार, डॉक्टर अमोग D, डॉक्टर लक्ष्मी पाटील, डॉक्टर शबनम देसाई, डॉक्टर अश्विनी निरास, डॉक्टर मणिकांत माळेगाव, डॉक्टर संदीप सडके, राकेश फिरकन्नावर, काकासाहेब बेळके यांच्यासह स्थानिक डॉक्टर्स, आशा कार्यकर्त्या, अरिहंत परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते। N न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। त्याच पद्धतीनं प्राथमिक तपासणी म्हणजे जेणेकरून लोकांना विशेष करून ग्रामीण भागातल्या लोकांना उपयुक्त ठरण्यासाठी, कारण आज आरोग्याच्या बाबतीत आपण कुठल्याही गोष्टी सहजता घेऊ शकत नाही, गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि विशेष करून ग्रामीण भागातील लोक त्याला दुर्लक्ष त्या बाबतीत करत असतात। ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी आज आम्ही आरोग्य शिबिर आमच्या या माध्यमातून घेत आहोत। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून बोरगाव परिसरातील अनेक गावातील लोक आज ह्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या आरोग्य तपासणी करत आहेत। या आरोग्य तपासण्यासाठी अरिहंत हॉस्पिटल बेळगाव असेल, देशभूषण आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असेल, यांचंसुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी त्यांचं राहिलेलं आहे। त्यांचंसुद्धा मी मनापासून त्यांना आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं विविध उद्देश प्राथमिक कृषी प्रतिष्ठान बोरगाव आणि अरिहंत उद्योग समूह यांचंसुद्धा सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे। त्यांचंसुद्धा आभार मी व्यक्त करतो। सगळ्या डॉक्टरांचंसुद्धा त्यांचं योगदान दिल्याबद्दल त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार आणि स्वागत आणि आभारसुद्धा व्यक्त करतो, कारण त्यांच्या सहकार्यानेच आज ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पार पडत आहेत। विशेष करून मी आमच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकरी असतील, कामगार असतील,
बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा आव्हान करतो की या आरोग्य शिबिराचं आपण जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.